पिझ्झा लवर्स इकडे लक्ष द्या. पिझ्झा खाणार तर चाकू पोटात जाणार. आवडीचा पिझ्झा करेल तुमचा घात. अर्ध्या तासात मिळणारा वूड फायर अवन मधला किंवा मग चौकातल्या पिझ्झावाल्याकडे मिळणारा पिझ्झा जर तुम्ही चवीचवीनं खात असाल तर इकडे लक्ष द्या. पुण्यात घडलेल्या प्रकारानं पिझ्झा लव्हर्स मध्ये खळबळ माजली आहे. पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ, मात्र आता जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर लगेचच सावध व्हा. कारण पुण्याजवळच्या इंद्रायणी नगर मध्ये एका पिझ्झात चक्क चाकूचा तुटलेला तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे पिझ्झा लव्हर्सला मोठा धक्का बसलाय. नेमका काय प्रकार घडलाय हे अरुण कापसेंनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. 596 रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता. याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती. नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा. तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते. पिझ्झा खाताना काय काळजी घ्याल पाहूया. बाहेरून ऑर्डर मागवल्यानंतर ती नीट तपासून घ्या. माहित असलेल्या ठिकाणावरूनच अन्नपदार्थ ऑर्डर करा. रेस्टॉरंट संदर्भातील रिव्ह्यूज वाचायला विसरू नका. ऑफर्सच्या नादात तुमची फसवणूक होत नाही ना हे तपासा. शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. त्यामुळे तुम्हीही बाहेर कुठे पिझ्झा खात असाल तर त्या पिझ्झ्यात आपल्याला इजा होईल अशी वस्तू तर नाही ना याची खात्री नक्कीच करा आणि मगच पिझ्झाचा आनंद लुटा. रिपोर्ट साम टीव्ही.